चला तर बालदोस्तांनो, आपण खूप दिवसांनंतर पुढच्या व्हिडिओकडे वळत आहोत. त्याचं नाव आहे फ्रॅक्शन्स. जसं आपण मागचं सावल्यांचा घेतला होता, तर आता पुढे आपण घेत आहोत फ्रॅक्शनचा पूर्णांक. तर विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक म्हणजे काय असतो? तर इन शॉर्ट जर बघितलं आपण स्टँडर्ड सेकंड आणि थर्डपासून जो सुरू होतं, तर फ्रॅक्शन्स म्हणजे काय मुलांनो, की आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेळा बोलतो अर्ध, है ना, त्याच्या अर्ध्यापेक्षा अर्ध, या अशा अनेक गोष्टी आपण बोलत असतो. त्यालाच इन शॉर्ट फ्रॅक्शन म्हणतात. पण मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये ते कसं लिहायचं, कसं वाचायचं, हे मात्र आपल्याला पुस्तकातूनच अभ्यासता येतं. आता उदाहरणार्थ बघा, फ्रॅक्शन्स म्हणजे आपण जेवायला बसलो तर मम्मीने एक पोळी दिली, हे की नाही, ही एक पोळी झाली. मग तुमचं पोट नाही भरलं, तुम्ही अजून दुसरी पोळी घेतली, मग ही दुसरी झाली. मग अजून पोट नाही भरलं, मग आपण अजून म्हटलं की मम्मी अजून पोळी हवी मला, मग मम्मी आपल्याला एकामधून अर्धी देते, है ना, अर्धी देते. अजून नाही पोट भरलं की मग अजून मम्मी थोडीशी दे अजून, मग ह्या अर्धीमधून चतकोर देते पोळी मम्मी. येते लक्षामध्ये? मग हे अर्धी, एक एक हे अर्ध आणि हे एक चतकोर, हे जे आपण बोलतो ना चतकोर, पाव, यालाच इन शॉर्ट विद्यार्थी मित्रांनो फ्रॅक्शन्स म्हणतात. मग आता जनरली फ्रॅक्शन्स जे असतात ते 4 टाईपने आपण शिकत असतो. म्हणजे त्या फ्रॅक्शनमध्येच आपण 4 भाग करत असतो. ते कसे करतो ते पहा. आता हा जो एक गोल आहे याला म्हणायचं असतं होल, पूर्ण. ह्या एकाचे जर 2 भाग केले तर त्याच्यापैकी जर एक आपण घेतला तर त्याला आपण म्हणतो हाफ, अर्धा भाग. ओके. पुन्हा एकमध्ये जर आपण 4 भाग केले आणि त्या 4पैकी जर एकच घेतला तर हे एकूण 4 भाग होते ना, 4पैकी एकच घेतला तर याला म्हणतात अ क्वार्टर. काय म्हणतात बालदोस्तांनो? त्याला अ क्वार्टर. पुन्हा एका ह्या फ्रॅक्शनचे 4 भाग केले आणि 4पैकी जर आपण 3 भाग घेतले, 3 भाग घेतले तर 4पैकी आपण किती भाग कलर केले? 3 भाग. तर याला म्हणतात बालदोस्तांनो 3 क्वार्टर्स. काय म्हणतात बालदोस्तांनो? याला 3 क्वार्टर्स. मग मराठीमध्ये याला आपण पूर्ण म्हणूया. हाफ म्हणजे अर्धा. मग आता इथे फ्रॅक्शन हे 1/4, 3/4, हे जे आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहिलं यालाच म्हणतात बालदोस्तांनो फ्रॅक्शन्स. आलं लक्षात? ही जी वरची संख्या असते दॅट इज 1/4. ही जी वरची संख्या आहे हिला म्हणतात बालदोस्तांनो न्यूमरेटर, अंश. आणि ही जी खालची संख्या असते हिला म्हणतात डिनॉमिनेटर, दॅट इज छेद. ओके, डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर. मग हा होल म्हणजे पूर्ण, दॅट इज 1. ओके, दॅट इज हाफ. 1/4 अ क्वार्टर, याला मराठीमध्ये म्हणतात पाव भाग. नंतर हा 3/4 म्हणजे 3 क्वार्टर, याला मराठीमध्ये म्हणतात पाऊण भाग. आता इन जनरल जर पाहायचं म्हटलं ना तर फ्रॅक्शन्स आपल्याला स्टँडर्ड थर्डमध्ये, सेकंडमध्ये, फोर्थमध्ये थोडंसं डिटेलमध्ये राहील. फिफ्थमध्ये गेल्यावर तुम्हाला एक एक्झाम्पल सोडवावे लागतील. आता फ्रॅक्शन्स आपण थर्ड स्टँडर्डचा जर विचार केला तर आपल्याला फक्त हे होल, हाफ, अ क्वार्टर, 3 क्वार्टर्स हे समजले पाहिजेत. मग वेगवेगळ्या संख्या दिल्या जातात आणि त्या संख्यांवरून आपल्याला नेमका तिचा हाफ भाग किती, तिचा अ क्वार्टर भाग किती, तिचा 3 क्वार्टर किती, जर होल दिलेलं असेल तर पुढचे भाग काढता येतील, जर एखादा पाव भाग दिलेला असेल तर त्याच्यावरून उर्वरित 3 भाग काढता येतात. तर ते आता आपण बघूया. चला तर बालदोस्तांनो, बघा आता हा चार्ट बनवलेला आहे आपण फ्रॅक्शनवरून. तर बघा आता इथे हे संख्या दिली आहेत. होलमध्ये किती येईल, हाफमध्ये, क्वार्टरमध्ये आणि 3 क्वार्टर्समध्ये 6 1 बाय 1 मी घेतलेले आहेत. जर जर 3 क्वार्टर्स जर 12 येतं तर त्याचा हाफ किती असेल, अ क्वार्टर किती असेल आणि होल किती असेल हे आपल्याला विचार करायचं आहे. बघा तर मग पाऊण भाग अशी कोणती संख्या आहे की तिच्या 3 नंबर, तिच्या पाढ्यावर 3 नंबरवर 12 येतो. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. मग 4 1 4, 4 2 8, 4 3 12 आणि 4 4 16. येतं आहे लक्षात? आता अशी हाफ जर 24 येतं त्याचा फुल किती असेल? 24चा आपण 24 मल्टिप्लाइड बाय 2, 48. 24 1 24, 24 2 48. मग जर हाफ 24 आहे, हे ना, हा असा जर केला इथे तर हा पूर्ण 48 आहे आणि याचा 24 आहे. तर मग किती? मग जर आपण 8चा विचार केला, मग आपण जर 48चा विचार केला तर 8चा इथे काही उपयोग होत नाही. मग जर 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. 12 1 12 म्हणजे इथे आपला अ क्वार्टर आला 12चा, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 3 क्वार्टर आले 36चा आणि मग होल आला तो 48. आता होल जर 20 आहे, दॅट इज होल टर्म इज 20, देन व्हॉट इज द हाफ? मग 20चा हाफ आला 10, हे की नाही. अ क्वार्टर आला 5 अँड 3 क्वार्टर्स आला 15. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24. टेबल येतो.
इन शॉर्ट होल फ्रॅक्शन्स काढताना आपण टेबल करायचा की क्वार्टरची संख्या पहिली असेल हाफची 2 नंबरवर, 3 क्वार्टरची 3 नंबरवर आणि होल म्हणजे तिचा त्या पाढ्यातला 4 नंबरची संख्या. आता इथे बघा पुन्हा क्वार्टर 9 म्हणजे एक भाग हा असा जर गोल केला ना आपण फ्रॅक्शनचा, हा असा जर गोल केला ना तर हा 9 येईल. मग हा जर 9 तर हा 9, हा 9, हा 9. मग 9 1 9 2 18. इफ अ क्वार्टर इज 9 देन द हाफ इज 18. And what the 3 quarter? 9 1 are 9, 9 2 are 18, 9 3 are 27, and that whole is the 36. 9 1 9 9 2 18, 9 3 27, 9 4 36. चला हाफ जर 16 आहे तर 16च्या दुप्पट 16 1 16 16 2 32. दॅट इज होल. क्वार्टर किती आला मग बघा बरं. 16 1 16 16 2 32. क्वार्टर किती येईल? 16च्या हाफ 8 है ना. मग 3 क्वार्टर्स किती आले? 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32. आता पुन्हा क्वार्टर जर 20 आहे तर त्याचा हाफ किती असणार आहे? 20चा पुढचा भाग ह्या पद्धतीने घ्यायचा. आता हा जर एक 20 तर हा पण 20, हा पण 20, हा पण 20. दॅट इज वाय इफ अ क्वार्टर इज 20 देन हाफ इज 40 अँड द 3 क्वार्टर्स इज 60 अँड द होल इज 80. लाईक दॅट. ओके. ह्या फ्रॅक्शन्सचा सराव करा म्हणजे तुमचं हे फ्रॅक्शन्स पण पक्कं होईल. जर समजत असेल, रुचत असेल, पचत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.